हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवूया उन्हाळा स्पेशल घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये कोकोनट मलाई कुल्फी. मार्केटपेक्षाही छान अशी सॉफ्ट होते. तर इथे मी 1.5 ते 2 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध आणि इथे कोळशा शेगडीवर मी तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे, कारण गॅस आता मिळत नाही बरोबर. तर माझ्याकडे कोळसे होते भरपूर, तर मी कोळशा शेगडीचा वापर केलेला आहे, कारण दूध आटवायला बराच वेळ लागतो, म्हणून मी इथे कोळशाचा शेगडीचा वापर केलेला आहे. तर आरामात शेगडीवर दूध आटवायचं आहे. चांगलं अर्ध्यापेक्षाही जास्त असं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि इथे साखर घेतलेली आहे पाऊण वाटी, आणि खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे जो मार्केटमध्ये मिळतो, किंवा मग घरी असेल तर घरचंसुद्धा टाकू शकता. आणि थोडीशी ते काजू बदामची पावडर आहे माझ्याकडे, तीसुद्धा टाकणार आहे. तर हे सगळं साहित्य आपल्या आवडीनुसार, आपल्या गोडीनुसार इथे टाकायचं आहे. म्हणजे साखर वगैरे आपल्याला आवडते कमी जास्त तर ती टाकू शकता, असं काहीच प्रमाण नाही आहे. तर तुम्ही अंदाजाने इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी पाऊण वाटी टाकलेलं आहे साखर, आणि थोडंसं काजू बदामचे पावडर आणि विलायची पावडर नंतर टाकणार आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त दूध आटलेलं आहे. भरपूर असं दूध आटवून घ्यायचं आहे, कारण छान असं गाईचं दूध होतं माझ्याकडे आणि घट्टसर दूध होतं, त्याच्यामुळे मी 1 तास लागला आटायला. तर दूध चांगलं आटून झालेलं आहे. दूध आटल्यानंतर इथे आपल्याला साखर आणि हे जे मसाला जो आहे, म्हणजे काजू बदाम पावडर आणि खोबरा कीस, तो टाकायचा आहे. दूध आटल्यानंतरच टाकायचा आहे. आणि पुन्हा याला अजून आटवून घ्यायचं आहे कमीत कमी 15 मिनिट. म्हणजे पूर्ण असा एक तासला जास्तच थोडासा लागला, 10-15 मिनिट म्हणजे सव्वा तास आपल्याला इथे दूध आटवायला लागलेलं आहे. तर आता शेगडीवरून खाली उतरवलं दूध, आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे. म्हणजे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला इथे विलायची पावडरचा उपयोग करायचा आहे, नाहीतर सगळं टेस्ट त्याचं चाललं जाईल विलायची पावडरचं. तर आता मिक्स करून घेते आणि थंड करायला ठेवते. चांगलं संपूर्ण असं थंड झालं पाहिजे हे. तर बघा, थोडंसं पातळ होतं मगाशी, गरम होतं. तर आता थोडंसं मस्त असं थंड झाल्यानंतर घट्ट झालेली आहे. आणि आता असे छोटे छोटे पॉलिथिनचे कप करून घेतले आहे मी, अशी चौकोनी. आणि हे साधे माझ्याकडे मोल्ड आहेत, असे प्लास्टिकचे कोन आहेत हे. तर याच्यामध्ये मी असं भरून घेते. जास्त नाही आहेत, 5-6 आहेत असे. तर याच्यामध्ये भरून घेते. मस्त होतात याच्यामध्ये कुल्फ्या. जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही छोटे छोटे ग्लास असतात किंवा वाट्यांमध्ये सुद्धा तयार करू शकता असे कुल्फी, काहीच हरकत नाही. असं पॉलिथिन लावायचं, त्याच्यामुळे काय होते, आईस क्रिस्टल जमा होत नाही कुल्फीमध्ये आणि कुल्फी एकदम सॉफ्ट तयार होते. आणि असं पॉलिथिन पॅक करून घ्यायचं आहे. संपूर्ण मी असे कोन तयार करून घेतलेले आहे, कोनमध्ये भरून घेतलेले आहे अशा प्रकारच्या. म्हणजे आपल्याला खायला म्हणजे कुल्फीचे कोन असे कुल्फीसारखे दिसते. तर हे मोल्ड आहे माझ्याकडे जुना, पण हा काही कामाचा नाही, म्हणून मी याचा उपयोग अशा प्रकारे करत आहे. म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवायला आपल्याला बरं पडेल, असं एक व्यवस्थित उभं नाही राहणार म्हणून. तर हे संपूर्ण आता मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे कुल्फी सेट करायला. तर आता दुसऱ्या दिवशी मी काढून बघणार आहे. एकदम 24 तास म्हणजे 12 ते 13 तासात आरामात कुल्फी सेट होऊन जाते. आता माझ्याकडे केक बनवत असते, तर थोडीशी क्रीम उरलेली होती, 1 वाटी अर्धी वाटी, आणि थोडीशी इथे हे दूधसुद्धा उरलेलं होतं. म्हणजे ही बासुंदी थोडीशी उरली होती. तर ते सुद्धा आता दोन्ही मिश्रण जे आहे ते मिक्सरला बारीक म्हणजे पूर्ण फिरवून घेते. म्हणजे आपली इथे आईस्क्रीमसुद्धा छान अशी सॉफ्ट अशी आईस्क्रीम तयार होते. अशा प्रकारे जर आपल्याकडे केकची क्रीम उरली, तर आपण अशा प्रकारे सुद्धा आईस्क्रीम बनवू शकतो. तर हे सुद्धा मी एका छोट्याशा जारमध्ये टाकून घेते, किंवा मग तुम्ही वाटीमध्ये सुद्धा टाकू शकता. ही तर खूपच छान अशी सॉफ्ट होते आईस्क्रीम. तर हे सुद्धा मी रात्रभर असं सेट करायला ठेवून दिलं होतं. तर बघा, दुसऱ्या दिवशी मी इथे काढायला घेतलेलं आहे कुल्फी पात्रातून. चला इथे तर सुरुवातीला पॉलिथिन असं काढून घ्यायचं आहे, हटवून घ्यायचं आहे, आणि नंतरच मगच पुन्हा झाकण लावून त्याला पाण्यात टाकायचं आहे. आपल्याला अजिबात आईस क्रिस्टल जमा झाले नाही आणि कुल्फी एकदम सॉफ्ट आपली तयार झालेली आहे. तर पुन्हा मी इथे झाकण लावून घेते आणि 2 मिनिट असं पाण्यामध्ये ठेवायचं, 1 मिनिट वगैरे. आणि नंतर अशा काड्या आहेत माझ्याकडे या बांबूच्या बासाच्या. तर आता 2 मिनिट ठेवून दिलं आहे. हलवायचं, थोडंसं हलवून घेतलं तरी चालते, असं गोलगोल ज्याप्रमाणे कुल्फी काढतात आणि हलवतात तशा प्रकारे. तर आता असं अलगदच आपल्याला इथे हे काडी टाकायची आहे याच्यामध्ये, आणि थोडंसं दाब देऊन आपल्याला ही कुल्फी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकदम लवकरच निघते. थोडंसं हलवलं की आरामात पटकन आपली कुल्फी मस्त अशी बघा
कोकोनट मलाई कुल्फी आपली इथे तयार झालेली आहे. खायला तर इतकी अप्रतिम झालेली आहे आणि मेन म्हणजे सॉफ्ट झालेली आहे. अजिबात आईस क्रिस्टल जमा झालेली नाही आतमध्ये आणि मार्केटपेक्षाही छान अशी उच्च दर्जाची आपली घरगुती हेल्दी अशी कुल्फी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा करून बघा. आणि त्याचप्रमाणे मी इथे आईस्क्रीमसुद्धा ती पॅक इथे भांड्यामध्ये ठेवली होती, तीसुद्धा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.